यानंतर दरवर्षी आपल्या शिबिरातील आरोग्य सेवा सांभाळणारे की कुणाचंही पोट दुखलं, डोकं दुखलं, ताप आला, पटकन आपला विद्यार्थी इथला उठतो आणि कुठे चालल्यावर मी दवाखान्यात चालू, कोणाच्या तर स्वामी साहेब. या अव्यायपणं मागच्या 15 वर्षापासून ही सेवा देणारे आमच्या इथे ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर स्वामी साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांना साष्टांग दंडवत घालतो आणि तसेच व्यासपीठावरील देवणीचे शिवाचार्य देवणीकर आणि आलमपूरचे शिवाचार्य यांनाही साष्टांग दंडवत घालतो आणि इथे जमलेले सर्व वीर महेश्वर जंगमवटू आणि त्यांचे आई वडील, त्यांना घेण्यासाठी आलेले आई वडील आणि महाराजांचे सर्व शिष्य आणि शास्त्रीगण आणि आपण सर्वजण बंधू भगिनींनो. बोलायचं तर खूप आहे, वेळ कमी आहे, तर त्या मानानं महाराज इथं आल्यानंतर आपल्या ज्या मठाची प्रगती झाली ते हे सगळ्याला जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये म्हणायला काय हरकत नाही, एवढं अग्रगण्य मठ झालेला आहे. शैक्षणिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, सांस्कारिक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये हा मठ एकदम उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. महाराजाबद्दल बोलायचं म्हणजे एक निपुण असे यांनी आल्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण वावरत आहोत आणि तसेच त्यांचे दीर्घायुष्य लाभो, हे आशीर्वचन तर ते देतील, दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं कार्य असंच अखंड चालू राहो असे मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. तसे विद्यार्थ्यासाठी 1-2 शब्द. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आज इथं महिनाभर राहून जे ज्ञान घेतलं त्याचा तुम्ही संस्कारूपी ज्ञान घेतला, त्याचा तुमच्या परिवारातील सर्वांना योग्य उपयोग व्हावा ही विनंती. तसेच तुमच्या विद्या विनयेन शोभते, तुमच्या अंगामध्ये नम्रता असली पाहिजे. नम्र तुम्ही असाल तर ह्या विद्येचा निश्चितच उपयोग होतो. उदाहरण सांगायचं, एखादा हात म्हणाले पायाला, हात म्हणाले पायाला, हे हात माझ्या हातामध्ये अंगठी आणि सर्व हात स्वच्छ असताना पायावरच का डोकं ठेवतात, तर पाय म्हणाले की नेहमी मस्तक व्हा, नम्र व्हा आणि ह्या विद्येचा जास्तीत जास्त आपल्या समाजाला उपयोग व्हावा असं वागा. एवढे बोलून मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो.